आपण थेट मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये जाऊयात। संजय महाजन आपले प्रतिनिधी तिथून आपल्या सोबत आहेत। संजय, मरीन ड्राईव्ह परिसर हा दक्षिण मुंबईतला अत्यंत प्राईम असा एरिया, या परिसरात आज सकाळचं काय चित्र आहे? नक्कीच प्रज्ञा, दक्षिण मुंबईचा सर्वात प्राईम आणि अगदी चांगला एरिया जर म्हणायचं झालं तर हा मरीन ड्राईव्ह एरिया आहे। काल खरं तर उच्च न्यायालयाने मनोज जरांगे यांच्या आंदोलनासाठी काही अनेक सूचना केल्या। त्यापैकी एक सूचना होती की या दक्षिण मुंबईतील जे आंदोलकांची वाहने आहेत ही या भागातून हटवावी आणि विशिष्ट अशी पार्किंग त्यांना दिली आहे, त्या ठिकाणी ती जमा करण्यात यावी। आज सायंकाळची 3 वाजेची मुदत या आंदोलकांना दिली। आता सध्या मी मरीन ड्राईव्हला आहे, मी तुला दाखवू शकतो की मरीन ड्राईव्ह परिसरात काल यावेळी आंदोलकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती। अक्षरशः या परिसरात पाय ठेवायलाही जागा नव्हती, एवढी गर्दी ही आंदोलकांची होती आणि त्यांच्या वाहनं सुद्धा या परिसरात मोठ्या प्रमाणात लावण्यात आले होते। मात्र आज अगदी क्वचितच 1 ते 2 वाहनं या परिसरात दिसतात। रात्री काल मनोज जरांगे यांनी या आंदोलकांना आव्हान केलं होतं की या परिसरातील वाहने एका विशिष्ट अशा जागा जी काही न्यायालयाने सांगितली आहे त्या जागेत लावण्यात यावी। त्यामुळे रात्रीतूनच जवळपास या परिसरातील सर्व वाहने ही हटवण्यात आलेली आहे। क्वचित एखादी 2 मी तुला दाखवू शकतो। एक वाहन या ठिकाणी फक्त आहे जे की आंदोलनकर्त्यांचं आहे, मात्र इतर एकही वाहन हे आता सध्या आंदोलनकर्त्याचं या परिसरात दिसत नाही। त्यामुळे काल जी या परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती ती आज नाहीये। आज सकाळपासूनच मरीन ड्राईव्ह परिसरात ही वाहतूक आता जर बघितली तर सुरळीत सुरू आहे। या परिसरात आंदोलकांची संख्याही फार कमी आहे आणि त्यामुळे जवळपास या परिसरात आता जनजीवन हे पूर्वपदावर आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। प्रज्ञा। संजय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।